आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. विक्रांत मण्या फोकेस सावकाश सावकाश. ओकेस ना, तुला लागलं नाहीये ना फार? ठीक आहे. नाही, एक काम कर, चल हॉस्पिटलला जाऊया. नाही नाही, मी एकदम ओके आहे. बाई कोण होती माणसं? नाही माहिती. आणि तू इथे हे सगळं काय? हे लग्न होणार नाही. विक्रांत गिरिजाच्या योग्यतेचा नाही. काय? विक्रांत तुमचा मुलगा आहे, या पलीकडे त्याची स्वतःची काय ओळख आहे? पण यातून काही तोडगा काढायचा असेल तर? विक्रांतने स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे. माझी गिरिजा जेवढी कमवते, निदान तेवढं जरी विक्रांतला कमवता आलं तर मी आनंदाने माझ्या मुलीचं लग्न तुमच्या मुलाशी करायला तयार आहे. मी नवीन बिझनेस सुरू करतोय. कसला? चहाचा. इतकं सगळं घडलं आणि तू काहीच कळवलं नाही आम्हा दोघांना. कसं आहे रे? ऍक्च्युली म्हण्या, मला आंटींनी सांगितलं होतं. म्हणे खरंच सॉरी. अरे हे सगळं एवढं अचानक घडलं ना, काय सांगू तुला, वेळच नाही मिळाला. सॉरी. हे सगळं तू गिरिजासाठी करतोय? माझं प्रेम मिळवण्यासाठी करतोय मी. म्हणजे शक्य आहे रे? स्वतःच्या प्रेमासाठी किती करतोस? गिरिजाने पण खूप केले रे माझ्यासाठी. तिचा तर प्रश्नच नाही रे. बर चल, आता घरी चल. घरी? भाई आराम कर. अरे नाही नाही, मला हे सगळं आवरायचंय. मी आवरतो. नाही नाही, तू बस, आम्ही आवडतो. चल. अरे नाही नाही, काय काय, मी करतोय सगळं. हे बघ, तुम्ही मदतीसाठी आलात ना, तेच खूप आहे माझ्यासाठी. थँक्यू. थँक्यू काय म्हणतोय? हे बघ, आम्ही कायम होतो, कायम राहणार.
आणि विक्रांत, यावेळेला कुठलीही एक्सक्यूज ऐकून घेणार नाही हं. तुला काही वाटलं, काही प्रॉब्लेम झाला, मदतीची गरज लागली तर बिंदास आमच्यापैकी कोणालाही फोन कर. सांगेन नक्की. सुजय, अरे नाही रे, काही काय मी करतो. अरे ओके मी आता. अरे विक्रांत ऐक ना, असं मी करतो. म्हणया आपल्याला निघायला लागेल, फोन आलाय. अरे पण विक्रांत, रिअली व्हेरी सॉरी, आम्हाला निघावं लागतंय. अरे नाही काय हरकत नाही, तुम्ही निघा. तू ओके आहेस ना? मी ओके एकदम. बरं, काय लागलं तर सांग. येस. थँक्यू. आणि काळजी घे. थँक्यू. काय झालं हे सगळं? अगं काही नाही, ते एक मिनिट, तू एके ठिकाणी बस, बघू मी आवरते. टेन्शन नको घेऊ गिरिजा, करतो मी. ते ठेव आधी. विक्रांत, हे काय लागलं? कोणी केलं? तुला आणखीन कुठे लागलंय का? गिरिजा ठीक आहे मी. काही झालेलं नाही. विक्रांत, अरे काय हे सगळं? ते काय माहिती राजा काय. म्हणजे अरे काही माणसं आली आणि त्यांनी दुकानाची तोडफोड केली. तोडफोडचा सोडा, पण त्यांनी तुझ्यावर हल्ला केलाय हे नाही पटलंय मला. तेच ना, विक्रांतवर कोण कशाला हल्ला करेल? बरं, दुकानाची तोडफोड करून काय मिळणार आहे? कोण होती ती माणसं? शोधायला हवं. डोंट वरी, पण शोधून काढू त्यांना. थांबा, आधी तू तुझी काळजी घे, सांभाळ स्वतःला. डोंट वरी गिरिजा, ठीक आहे मी. हे काय ठीक आहे? मला माहितीये तू सांगत नाहीयेस, पण तुला लागलंय आणखी. नाही ऐकणार आहेस का तू माझं? ऐकणार ना, मी काळजी घेईन. हा, एक काम कर, तू आता घरी जा. हे एवढं सगळं घडलेलं असताना मी घरी नाही जाणार आहे आता. विक्रांत, मी घरी नाही जाणार आहे. गिरिजा, तू आत्ताच तिकडून आली आहेस, घरी तुझी वाट बघत असतील. तू जा घरी. तुला अशा अवस्थेत सोडून मी नाही जाणार आहे. माझं ऐक ना प्लीज. तू घरी नाही गेलीस ना तर त्यांना टेन्शन नाही. मी इथलं सांभाळतो, तू घरी जा. गिरिजा, मी आहे विक्रांत सोबत, मी आवरतोय सगळं. स्वतःची काळजी घे, आणि काही लागलं तर मला कॉल कर, मी लगेच येईन. करेन मी तुला फोन.
बस आता, मी आवरतोय. आवरू आपण दोघे. ते तू बस, मी आवरतो. अरे करतो रे मी. ते उचल, जा ते उचल. आई, जेवणाआधीची गोळी. सुचित्राताई, गिरिजाताईनं फोन करून बघता का? बघा ना कुठपर्यंत आलं. बघते. आई, नका काळजी करू. ताई ट्रॅफिक मध्ये अडकले असतील, येतीलच. ए वहिनी, ताई आली. ताई बॅग दे. अगं आम्ही किती कॉल करत होतो तुला. ये बस. कसं झालं ग लग्न? मज्जा आली का तुला? गिफ्ट आवडलं का आपण घेतलेलं त्यांना? ताई, अगं तू घरी पण आलीस काय? तू मी स्टँडवर वाट बघतो तुझी. काय झालं ग ताई? दमलीस का? बाय काय गो? विक्रांतच्या टी स्टॉलवर काय झालं हे आत्ता सांगायला नको, नाहीतर उगाच सगळे टेन्शन घेतील. ताई काय झालं? ते प्रवासामुळे दमले जर. बाकी लग्न कसं झालं? छान झालं. ताई, काही झालंय का? ताई, फोनवर पण तुझा आवाज जरा वेगळाच होता. टेन्शन मध्ये वाटलीस मला. काही प्रॉब्लेम आहे का? जरा गडबडच झाली. आता एकमेकांना हार घालायचे. काय झालं? या महिन्यात तुझी पाळी चुकली होती. हे पोरी, अगं काय विचारायचंय तुला? हा, मला तर भीती वाटायला लागली. हा, म्हणजे तिचे सगळे सिम्पटम्स, लक्षणं, तिची नाडी. स्वानंदी, मला असं वाटतंय तू प्रेग्नेंट आहेस. अरे देवा, चांगल्या मुलींच्याच बाबतीत असं का घडतं? काही नाही ग बहिणी, त्यांचा चांगुलपणाच त्यांना नडतो. त्या बिचारीला काय वाटत असेल आता? आपल्या हर्षुताईच्या लग्नात सुद्धा असंच झालं होतं. त्या बाईला काय सहन करावं लागत असेल तिचं तिलाच माहित. असं व्हायला नको होतं यार. काही गोष्टी आपल्या हातात नसतात सुचित्रा. ताई, तुम्ही विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नका. मी फ्रेश होते. तवर मी जेवण वाढायला घेते. ठीक आहे. हा 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 मीना, काय घमघमाट सुटलाय. हा.
नाही, हा एवढा साग्र संगीत बेत करण्यामागचं प्रयोजन काय आहे? मला सांगा, एका आईला काय हवं असतं? आपला मुलगा आपल्या जवळ असणं, बरोबर? आज माझी ती इच्छा पूर्ण होतीये. म्हणजे हे सगळं तू विक्रांतसाठी बनवलंयस? येस, विक्रांत साठीच. आज विक्रांत घरी परत येतोय. म्हणजे विक्रांत माघार घेतोय? हो. ते तुला विक्रांतने सांगितलं? नाही, पण मला माहितीये तो आत्ताच घरी येणार आहे. तो आल्यानंतर आपण जेवायला बसूयात. हा, आईच्या हातचा बेत नक्की आवडेल त्याला. मी जरा आलोच. हा, आता कुठे जाता? नाही काय, मी जरा अंगणामध्ये जातो, जरा फेऱ्या मारतो. काय एवढा घमघमाट सुटलाय. नाही, 2 फेऱ्या मारल्या ना तर 4 घास जास्त जातील पोटात. आलोच मी. बरं ठीक आहे, पण जास्ती लांब जाऊ नका. विक्रांत आला की आपण तिघांनी एकत्र जेवायला बसायचंय. अगं आपलं अंगण कुठे लांब आहे, इथेच आहे. हा, आणि बघ तो आला ना की आपण तिघं मस्त पार्टी करू. ओके, आलोच. वहिनी, आई कुठे आहे? वहिनी काय झालंय? ताई, उद्घाटनाच्या दिवशी विक्रांतच्या आईने जो तुमचा अपमान केला त्याविषयी आईंना कळलंय. काय? पण कसं? विक्रांतच्या बाबांनी आईंची माफी मागायला फोन केला होता, त्यामुळे त्यांना सगळं कळलं. आणि आपण हे सगळं आईपासून लपवलं ना, म्हणून ती खूप चिडली आहे. ताई, आईला मनवण्याचा खूप प्रयत्न केला पण ती ऐकायलाच तयार नाही. अरे पण मग तुम्ही ही गोष्ट मला लगेच सांगितली का नाही? अगं सांगणार होते, पण आईने बजावलं होतं की काहीच सांगायचं नाहीये तुला म्हणून. आपण ही गोष्ट तिच्यापासून लपवायला नको होती. हो ना ताई, त्यांना राग येणं साहजिकच आहे. मी बोलते तिच्याशी. मीनाने गिरिजाचा असा अपमान करायला नको होता. वर गिरिजाला ब्लेम करून तिला नाही नाही ती बोलली आणि निघून गेली. पण मीना एवढ्यावरच थांबली नाही ना. तिची गिरिजावर हात उचलण्या एवढी मजल गेली. नशीब विक्रांत मध्ये पडला, त्याने मीनाला अडवलं. हे सगळं काल झालं? म्हणजे तुम्हाला माहित नाही? आई, याच आणि थोडं जेवून घे. आई मला माहितीये तू रागावलीस, पण तूच म्हणतेस ना की अन्नावर राग काढायचा नसतो. अगं तू नाही जेवलीस मला काळजी वाटत राहील. माझी काळजी करायची काहीच गरज नाही तुम्हाला. आई असं कसं म्हणतेस तू? आई आहेस तू माझी, काळजी तर वाटणारच ना. मग मला तुमची काळजी वाटते तेव्हा तुम्हाला फरक पडतो? जाऊ दे ना बाय. तुम्ही फक्त तोंडावर गोड बोलण्यापेक्षा ना माझ्याशी बोलूच नका. आई आई प्लीज तू चिडू नकोस ना. चिडू नको तर काय करू? माझ्या मुलांबद्दल मला बाहेरच्यांकडून कळतं. ही गोष्ट आम्ही तुझ्यापासून लपवली म्हणून रागवली आहेस ना तू. कळतंय ना? कळतं तुम्हाला, पण तरी तुम्ही तसंच वागता. नाही आई, आमच्याकडून चूक झाली आहे हे आम्हाला मान्य आहे. पण एकदा आम्ही हे असं का केलं ह्याचा विचार कर ना. मला सांगून काय होणार आहे असं वाटलं ना तुम्हाला? असं नाहीये अगं. बरं मला सांग, आम्ही जेव्हा लहान होतो
तेव्हा तू गोष्टी आमच्यापासून लपवायचीस ना, आमच्या काळजीने. मग आता सुद्धा ही गोष्ट आम्ही तुझ्या काळजीने तुझ्यापासून लपवली ग. हा, आता मोठे झालाय तुम्ही. आता तुम्हाला या म्हातारीचा काय उपयोग? आम्ही काय बोलतीयस तू? तू आधार आहेस आमचा. माझा आधार वाटला असता ना तुम्हाला, आल्या आल्या तुमच्यापैकी कोणीतरी सांगितलं असतं मला. हे आता तरी तुझ्या मुलांना थोडंफार ओझं उचलू दे ग. आयुष्यभर एकटीच सहन करत बसणार आहेस का? आई आहे मी तुमची. ते झालंय ते माझ्या मुलांनी मला सांगावं, थोडी साधी अपेक्षा नाही करू शकत मी तुमच्याकडून? करू शकतेस ना, पण तुला त्रास होऊ नये असं तुझ्या मुलांनाही वाटू शकतं ना. म्हणून कोणी सांगितलं नाही तुला. मला त्रास होऊ नये म्हणून यापुढे मला काहीच सांगणार नाही का तुम्ही? नाही आई, आम्हाला कळलंय आमच्याकडून चूक झाली आहे ते. असं नका करू ना पोरांनो. जे झालंय त्याचा त्रास होण्यापेक्षा बाहेरच्यांकडून कळलं ह्याचा त्रास जास्त होतो ग मला. म्हणूनच म्हणते, आम्हाला आमची चूक कळली आहे.